100% याबद्दल प्रश्नच नाहीये काय. हे आमचं घर आहे. आमच्या घरात जर आज कोणी आम्हाला प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या घरात काय करताय, ऑब्व्हियसली आम्ही आमच्या घरासाठी कामं करतोय. आम्हाला आपुलकी आमच्या इथल्या लोकांसाठी, त्यांच्या शिक्षणाचं काय चाललंय, त्यांच्या व्यवसायाचं काय चाललंय. योगेशजींना मनापासून कळकळी आहे, त्यांची आपुलकी आहे की माझ्या माणसांचं कसं चाललंय, डेव्हलपमेंट काय चाललंय. आज आमचं स्वप्न आहे साहेब, घाटल्याला एक चांगलं डिक्लेअर करायचं आहे की छान सगळ्यांची राहण्याची सोय. आज तुम्हाला मी सांगते, वॉशरूम सारख्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आज इतका प्रॉब्लेम्स फेस करावा लागतोय ना, तर ऑब्व्हियसली सर आमचं हे घर आहे आणि आमच्या घरासाठी आम्हाला काम करायचं आहे. संपूर्ण घाटल्यात जर तुम्ही चित्र बघा तर तसंच कुठे अशी काटेकी टक्कर दिसत नाहीये. वन साईड एकनाथ शिंदे साहेबांच्या कामामुळे फक्त धनुष्यबाण आणि शिवसेना ज्या घाटल्या विभागात दिसते, मग त्या लाडक्या बहिणीच्या योजना असू दे, युवकांसाठी राबवलेले कार्यक्रम असू दे, या युवकांना हे घाटल्यातलं ग्राउंड ॲज अ PG म्हणून डिक्लेअर केलेलं असू दे, आणि जी झालेली डेव्हलपमेंट आणि याच्यानंतर होणारी डेव्हलपमेंट, तर त्यामुळे मला तर असं वाटत नाही आमचं धनुष्यबाण शिंदे साहेब, राहुल शेवाळे साहेब